हरे कृष्णा. तर आजचा आपला विषय आहे भरत महाराज. भरत महाराजांच्या जीवनापासून काय शिकायचं. तसं आपण भगवंत रामचंद्र यांच्याविषयी चर्चा केलेली आहेच. आणि आपल्याला माहितीच आहे, राम राम म्हणजे काय? आनंद. जर 10 दिशांना रथ गेल्यानंतर कुशलता सगळीकडे जर पसरली, दशरथ आणि कौशल्या, तर त्या ठिकाणी काय होईल? आनंद होतो. आणि आनंद झाल्यामुळे अशी जी नगरी आहे, ती नगरी म्हणजे कोणती? अयोध्या. ज्या नगरीला कोणीही योद्धा जिंकू शकत नाही. जिथं वाईट गोष्टी, अनिती, अनाचार, दुष्टाचार, भ्रष्टाचार या गोष्टी होत नाही, अशी ती नगरी अयोध्या. कोणताही योद्धा त्या नगरीला जिंकू शकत नाही, अशी ती नगरी आहे. तर त्या नगरीमध्ये 10 दिशेला जर रथ पोहोचतोय, दशरथ सर्व काही कौशल आहेत, कुशल आहे, तिथं आनंद उत्पन्न होणारच आहे. मग त्या आनंदासोबत अजून कोण आहे? मग अजून 3 गोष्टी पण आहेत. कोण आहेत? भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. तर त्याबद्दल आपण फक्त भरत महाराजांबद्दल आज चर्चा करूया, जेवढा वेळ असेल तेवढा. नंतर प्रश्नोत्तर आपलं घेऊया. तर भरत महाराज, सर्वप्रथम राम म्हणजे पाहिलं आपण. राम म्हणजे कोण? आनंदाचे स्त्रोत, सर्व आकर्षक है ना, जे भगवान कृष्ण आहेत. आणि राधाराणी जे आहेत, हे राधाराणी, हे कृष्ण, हे आनंदाचे स्त्रोत, मला आपल्या सेवेत घ्या, असा त्या हरिकृष्ण मंत्राचा अर्थ आहे. मग आता राम म्हणजेच जर वासुदेव, नारायण जर असतील, फक्त शब्दांचे अर्थ समजून घ्या. आणि त्यांना म्हणतात म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष याची तुलना केलेली आहे. म्हणजे तुलनात्मक अभ्यासासाठी आपण ही चर्चा करत आहोत. तर राम म्हणजे वासुदेव, नारायण किंवा मोक्ष असं मानलं तरी चालेल. लक्ष्मण म्हणजे कोण मग? संकर्षण, अनंत शेष, किंवा मग धर्म, अर्थ, काम. काम म्हणजेच लक्ष्मण आहे. इच्छा, सेवा करण्याची इच्छा आहे. मग आता भरत म्हणजे कोण? प्रद्युम्न, किंवा मग शंख आणि धर्म, धर्माचं पालन करायचं आहे. आणि शत्रुघ्न म्हणजे कोण मग? अनिरुद्ध, किंवा त्यांना म्हणतात चक्र, भगवंतांच्या सेवेसाठी तत्पर आहे. आणि अर्थ, तसं धर्म म्हणजे भरत, शत्रुघ्न म्हणजे अर्थ, लक्ष्मण म्हणजे काम, आणि रामचंद्र म्हणजे अंतिम ते मोक्ष, गंतव्यस्थान. अशा प्रकारे तुलना केली गेली आहे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष चारी भावांना. आणि तेच कोण आहेत मग? वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. आणि तेच कोण आहेत मग? नारायण, अनंतशेष, शंख आणि चक्र. अशा प्रकारे ही तुलना केली गेली आहे आचार्यांनी वेगवेगळ्या टीकेमध्ये. तर भरत महाराज म्हणजे कोण? आपला हाचा विषय आहे. तर भरत महाराज म्हणजे प्रद्युम्न, शंखाप्रमाणे आहेत की जे धर्म, शंखनाद करतात धर्माबद्दलचा, की धर्मासाठी जगणं आवश्यक आहे, धर्मासाठी मरणं आवश्यक आहे. ते भरत महाराज शिकवतात. ते आपण समजून घेतलं पाहिजे की धर्माचं पालन काय करायचं, कसं करायचं आहे. बघा काही तर आता सर्वप्रथम भरत, भरत महाराज, हे भरत नाव आपण ऐकलं बऱ्याचदा. आणि आपल्या खंडाचं नाव पण आहे, भारत खंडे जम्बूद्वीपे भारतवर्षे असं म्हटलं जातं ना. तर हा भारत खंड, तसंच भारतवर्ष म्हटलं जातं. तर काय आहे ते भारतवर्ष? आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. तसंच 3 भारत आहे, 3 ते 4 भारत आहे. तर त्या भरत नावावरनं आपल्या या ज्या देशाचं नाव म्हणा, आपल्या खंडाचं नाव, वर्षाचं नाव भारत भारत पडलं. ते 4 भरत कोण आहेत? तर आपल्या समक्ष तीच आपण चर्चा करणार आहोत थोडक्यात. तर पहिले भरत म्हणजे कोण? राजा भरत, ज्यांनी सर्वस्व त्यागलं, सर्वस्व त्यागून ते जंगलात गेलेत. आणि जंगलात गेल्यानंतर, अरण्यात गेल्यानंतर काय झालं? एका हरणाप्रती त्यांची आसक्ती वाढली. मग असं कसं काय? त्यांनी सर्वस्व त्यागलं, एवढं राज्य त्यागलं, हत्ती, घोडे, त्यांच्याकडे जे काय असतील प्राणी मोठमोठे, रथ, सर्व त्यागलं आणि छोट्याशा हरणाच्या नादी लागले. ते भगवंत शिकवताय आपल्याला. हे जे मोठमोठे उदाहरण आहेत आपण बघतो, भगवान रामचंद्र आहे, सीता माता आहेत, भरत आहे, शत्रुघ्न आहेत, कैकेयी माता आहेत, कौशल्य माता आहेत, दशरथ महाराज, त्यांचं असं कसं त्यांनी शरीर सोडलं, हे आपल्याला शिकवण्यासाठी आहे.
हे आपल्याला रस आस्वादन करण्यासाठी आहे. लीला आहेत त्या समजून घेणं आवश्यक आहे. आपल्यासाठी त्या लीला आहेत. ते काही दशरथ महाराजांना त्रास झाला किंवा रामचंद्र भगवंतांना जंगलात पाठवलं त्रास झाला तसं नाही. ते आपल्याला मोहित करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी, आपल्याला चर्चा करण्यासाठी, त्यातनं शिकण्यासाठी या लीला भगवंत घडत असतात. सर्व भगवंतांना माहिती असतं पुढे काय घडणार आहे. भविष्य, वर्तमान आणि भूत असं सर्व ज्यांना माहिती आहे ते त्रिकाल यज्ञ म्हणजेच भगवान रामचंद्र. तसंच हे भरत महाराज जे आहे त्यांनी सर्वस्व त्यागलं आणि छोट्याशा हरणाप्रती आसक्त झाले. का? त्यातनं शिकायचं आहे की एकटा व्यक्ती असला तर काय होतं. लोक म्हणतात एकटा जीव सदाशिव, पण जर आपण असा राहायचा प्रयत्न केला आता कलियुगामध्ये एकटा जीव, तर सदाशिव नाही, त्याची लोकांना येते कीव. तो समस्येमध्ये जाऊ शकतो, वाहून जाऊ शकतो. तशाच प्रकारे आता शिकता येईल की भरत महाराज जवळ जर कोणी असतं त्यांना वाचवलं असतं. पण भरत महाराज त्या हरणाप्रती आसक्त झाले. त्यांनी यज्ञ वगैरे सर्व सोडलं आणि त्या हरणाचं चिंतन केलं. पाडस, हरणाचं पिल्लू. तर त्या भरत महाराज, ते काय भरत महाराज, आणि नंतर तेच भारत महाराज त्यांनी शरीर त्यागलं. कसं त्यागलं? हरणाचं स्मरण करत करत. अंतकालेचे मामेवम स्मरण मुक्त्वा कलेवरम. तर जे जे आपण स्मरण करू त्या भावामध्ये शरीर सोडू, ते भाव आपण प्राप्त करतो, ते शरीर प्राप्त करतो. त्यांनी हरणाचं चिंतन केलेलं आहे. मग त्यांना शरीर कोणाचं मिळालं? हरणाचं शरीर मिळालं. बघा, सर्वस्व त्यागलं पण त्या हरणाच्या पुढे नतमस्तक झालंय आणि मग ते हरिण बनले. भरत महाराज झाले जड भरत. आणि मग पहिले ते भरत महाराज, दुसरे झाले जड भरत. आणि मग जड भरत म्हणजे कोण? जे जड, ते मोठ्या पालख्या वाहत होते. पालख्या वाहताना अचानक त्यांना एकदा एक राजा ची पालखी त्यांनी वाहून येत होते. आणि नेताना खाली काही मुंग्या वगैरे होत्या आणि ते मुंग्यांना पाहून थोडंसं वेडवाकडं चालत होते. मग ते पालखीवाले म्हणत की चला तर आपल्याकडे या जड माणसाला आपण घेतलंय पालखी वाहून नेण्यासाठी, ढोण्यासाठी, तर हा असं का करतोय? पालखी वर खाली का करतोय? पालखीला झटके हुंदके का बसतायत? ते म्हणे तर हा खाली काहीतरी पाहतोय मुंग्या वगैरे पाहून, तसं पाहून चालायचा प्रयत्न करतोय. ते म्हणे हा कोण आहे बघू बरं. आणि जसं त्या राजाने पालखीतनं पाहिलं तर समोर त्यांनी पाहिलं हा तर जड भरत एक दांडगा माणूस आहे, पण याला बुद्धी नाही. आणि त्याच्या गळ्यात त्यांनी जाणं पाहिलं. म्हणे ब्राह्मण आहे. त्यांनी नमस्कार केला आणि तेव्हा त्यांचं तेज वगैरे पाहून जड भरत त्यांना नतमस्तक, जड भरताला राजा रहुगण नतमस्तक झाला. आणि तेव्हा मग जड भरत राजाने रहुगण महाराजांना उपदेश दिले. ते चर्चा पाहून दोघांचे संवाद मधून काय झालं आहे, रहुगण राजा त्यांना शरण गेला जड भरताला. म्हणे मला क्षमा करा, तुमचं ज्ञान मोठं आहे, तुम्ही ब्राह्मण देव आहेत आणि मला तुम्ही मार्गदर्शन करा. मग जड भरताना तेव्हा मार्गदर्शन केलं. पण नंतर मग कालांतराने त्यांना काही कथेमध्ये सांगितलं जातं की त्यांना काही लोकांनी पकडलं, जे कालीचे भक्त होते त्यांचा बली देणार होते. बली त्यांना कालिका माता, कारण हे मोठे भक्त होते. मागील जन्मात पण भरत महाराज आणि या जन्मात मध्ये जड भरत झाले होते. पुन्हा काही हरणाशी आसक्त झाल्यामुळे त्यांना ते भोगावं लागलं, ते कर्मयोनी असल्यामुळे. मग नंतर ते कालीचे भक्त काय झाले, या ठिकाणी काली मातेच्या मूर्तीमधून साक्षात काली प्रकट झाली. नाही, यांचा बळी देऊ नका म्हणे, हा माझा भक्त आहे. आणि कालिका माताने मग आपल्या शिष्यांचं वध वगैरे केला आणि जड भरताला वाचवलं. अशा प्रकारे जड भरत त्यांचा उद्धार त्यांनी स्वतःचा केला, त्याच्या भक्तीद्वारे, शक्तीद्वारे, साधनाद्वारे. पहिले भरत महाराज, दुसरे जड भरत आणि तिसरे आहेत मग दुष्यंत आणि शकुंतला पुत्र भरत. हे पण फार मोठे राजे होते भरत महाराज आणि विशेष शक्तिशाली होते. ते वाघांशी सुद्धा खेळत होते, अरण्यात वाघाशी खेळत मस्ती करत. कारण दुष्यंत आणि शकुंतला आपण ऐकलं असेल, तसं नल दमयंती, तसं दुष्यंत आणि शकुंतल. तर दुष्यंत महाराज हे शकुंतलाच्या प्रति आकर्षित मोहित झाले आणि त्या मोहित होताना त्यांना मग पुत्र प्राप्त झाला. मग आता पुत्र प्राप्त झाला, मग यांना परत राज्यामध्ये जावं लागेल राज्य करण्यासाठी. मग ते पुन्हा दुष्यंत महाराज राज्य करण्यासाठी गेले. पण त्या जेव्हा तो मुलगा त्याला बाळ, त्या बाळाला जंगलात सोडण्यात आलं. शकुंतला मातेने त्यांना वागवलं आणि मग जंगलात राहिल्यामुळे ते छोटंसं बाळ फार दिव्य, तेजस्वी, ओजस्वी ते वाघांशी खेळत होतं. आणि मग ते बनले भरत महाराज, शक्तिशाली. अशा प्रकारे तिसरे भरत महाराज आहेत. आणि मग चौथे भरत महाराज कोण? श्री रामचंद्र भगवान की जय.
राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत हे आपले भरत महाराज. अशा प्रकारे 4 भरताबद्दल वर्णन केलं होतं. पहिले राजा भरत, जड भरत, दुष्यंत शकुंतला पुत्र भरत आणि याचे भरत महाराज, श्री रामचंद्र बंधू, त्यांचे भाऊ भ्राता भरत महाराज. तर या भरत महाराजांविषयी आपण चर्चा करू. तर भरत महाराजांबद्दल बरंच काही सांगितलं जातं. आपण बघतो 4ही भावंडांचा जन्म एकाच दिवशी झाला. राम, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि भरत. सर्वात मोठे होते भगवान रामचंद्र, नंतर लक्ष्मण, नंतर भरत आणि शत्रुघ्न सर्वात लहान होते. अशा प्रकारे या 4 भावांचं वर्णन मगाशी पाहिलं आपण. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, वासुदेव, नारायण, संकर्ष, प्रद्युम्न, अनिरुद्ध, तसंच नारायण, अनंतशेष, शंख आणि चक्र अशी तुलना केली गेली आहे 4 भावंडांशी. तर भरत महाराजाबद्दल आपण चर्चा करण्यापूर्वी बरेच संतांनी, आचार्यांनी यांचं ते मिलाप आहे, भरत महाराजांचं वैराग्य, त्यांचं भक्तिभाव, त्यांचा तो विलाप, त्यांचा तो विरह हा फार प्रसिद्ध आहे रामायणमध्ये. तर त्यामध्ये भरत महाराजांचा मिलाप एक विशेष लीला कथा ती येते. पण आपण त्यातलं शिकायचं काय आहे, त्यातनं काय शिक्षा घ्यायची आहे ते आपण पाहूया. असं म्हटलं जातं बघा, काही संतांनी सांगितलं आहे, जाके प्रिय न राम वैदेही ताजिये ताही कोटी बैरी सम जदपि परम सनेही त्याजो पिता प्रल्हाद विभीषण बंधू भरत महतारी बली गुरु त्याजो कंत ब्रज बनित नाही भय मुद मंगलकारी. असं एक पयार होती. सांगितलं गेलं त्यामध्ये की प्रेमात जर बाधा उपस्थित झाली तर भगवानच्या भक्तीमध्ये जर काही बाधा, काही संकट वगैरे मार्गामध्ये जर काही अडथळे आले तर अशा अडथळ्यांना आपण त्यागणं आवश्यक आहे. जसं या ठिकाणी उदाहरण दिलं गेलं आहे काही संतांद्वारे. काही व्यक्तीने काय केलं, आपले जे खास नातेवाईक आहेत, काहींनी आईला त्यागलं, काहींनी वडिलांना त्यागलं, काहींनी आपल्या भाऊला टाकलं, बहीण, पत्नी, पती किंवा पुत्र किंवा शिक्षक यांना सुद्धा त्याग करण्यात आला. जर ते आपल्या आणि भगवंताच्या मध्ये अडथळा, रुकावट किंवा जर व्यत्यय होत असेल तर आपण त्यांना त्यागू शकतो, असं या ठिकाणी सांगितलं गेलंय. मग ते कोणी असतील, कारण संसारातील भोग घ्यायचा जो कोणी प्रयत्न करत असला आणि भगवंताच्या प्राप्तीमध्ये जर तो अडथळा येत असला तर त्यावेळेस त्याला त्यागणं आवश्यक आहे. अशा ज्या गोष्टी ते भरत महाराजांनी शिकवलं. जसं प्रल्हाद महाराजांनी आपल्या पिताजींचा त्याग केला. सर्वांना माहिती आहे, हिरण्यकशिपू, त्यांचा त्याग त्यांनी केला आणि पिताजींचा मृत्यू झाल्यानंतर ज्यांनी केला त्यांना त्यांनी हार घातला. नरसिंह भगवान की जय. कारण श्रेष्ठ कोण आहे? नारायण, भगवंत श्रेष्ठ आहे ते प्रल्हाद महाराजांना माहिती होतं. दुसरं, नंतर विभीषणने काय केलं? आपल्या भावाचा त्याग केला, बंधूचा. का? कारण बंधू हा वाईट मार्गाला, कामाच्या आहारी गेला होता आणि त्यांचा त्याग केला. रावणापासून विभीषण वेगळे झाले. काही त्यांनी हिस्सा मागितला नाही, मला काही नको, मला भगवंत पाहिजे, राम पाहिजे. नंतर बली महाराजांनी काय केलं? आपले गुरु जे आहेत ते भगवंतांपासून आपल्याला रोखतायत, थांबवतायत. मग त्यांनी काय केलं? आपल्या गुरूंचा त्याग केला बली महाराजांनी. तसंच वृंदावनच्या गोपिया, त्यांनी काय केलं? त्यांना भगवंतांना भेटायचं होतं, कृष्ण भगवंतांना. मग त्या ब्रज गोपियांनी काय केलं? आपलं घर त्यागलं. काहींनी आपले पतीच त्यागले आणि काहींनी आपला देह त्यागला भगवंतांसाठी. हे उदाहरण आहे आपल्याला समजून घेण्यासाठी. आणि मग आज भरत महाराज यांनी आपला मातेचा त्याग केला, कारण त्यांची मातेने काय केलं? काही मातेने मंत्रांचं ऐकलं, मंत्राचं, त्याचं ऐकल्यामुळे बुद्धी कलुषित झाली आणि मग भरत महाराज म्हणे, तू माझी माता नाही आहे, तू माझ्या भगवंतांना माझ्यापासून हिरावून घेतलेला आहे, मी तुझा त्याग करतो. आणि त्या ठिकाणी भरत महाराजांनी आपली तलवार काढली, आपल्या मातेचा वध करणार होते, पण त्यांना वाटलं नाही, योग्य नाही. त्या स्तरावरती ते पोहोचले होते, त्याने मातेचा त्याग केला. तशा प्रकारे बघा, भरत महाराज, फार कठीण गोष्ट आहे ही, कारण भरत महाराजांचं एवढं प्रेम भगवान रामचंद्रावरती होतं, भगवंतावरती होतं, त्यांची भक्तिभाव दिव्य स्तरावरती होती. म्हणून हा जो आहे परिवार राम दरबार, काय आहेत?
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, हनुमान, सीता माता, असा पूर्ण परिवार याला राम दरबार म्हणतात. हा दरबार आपला दरबार आहे. छोडो घरबार, चलो हरिद्वार, और वहां पे जोडो राम दरबार. तशा प्रकारे हा जो दरबार आहे, सीता, राम, लक्ष्मण, हनुमान, भरत, शत्रुघ्न, तशा प्रकारे हा पूर्ण परिवार आहे. आणि भरत महाराजांनी मग शिकवलं आहे. त्यातनं आपण काय शिकायचं त्यांच्यापासून, तर जीवनामध्ये बरेच अडथळे आले, समस्या आल्या, त्यातनं आणि पद आलं, आभूषण आले काही आणि प्रलोभनं आलं, त्यांच्या प्रती आपण मोहित न होता भगवंतांच्या प्रती कसं आसक्त व्हायचं, राज्य कसं चालवायचं, बंधुप्रेम काय आहे, ते आपल्याला भरत महाराजांपासून शिकायला भेटतं. बघा या ठिकाणी चित्रामध्ये आपल्याला सर्व काही दिसतं आहे. तर पुढे आपण जाऊया, पाहूया. असा हा राम दरबार आहे. सीता, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान. तर भरत है ना, आपल्या पृथ्वीचं नाव बघा. या ठिकाणी जी पृथ्वी आहे ती या शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की पूर्ण पृथ्वीचा जो नकाशा आहे, या ठिकाणी उलटा जर पाहिला आपण, हा उलटा केलेला आहे, तर एक ससा एक पिंपळाचं पान खातो आहे असं वर्णन शास्त्रामध्ये केलं होतं. म्हणजे समजलं नाही, पिंपळाचं पान ससा खातो आहे. मग जेव्हा त्या ऋषींनी काढलं चित्र ते है ना, ससा बघा, ससा दिसतो डावीकडे आणि उजवीकडे पिंपळाचं पान असं मोडलेलं आहे, सुकलेलं. तर ते पृथ्वीचा बरोबर नकाशा तो आहे. हा नकाशा तयार होतो बघा खालच्या भागात, बघा कसं पृथ्वीचा नकाशा आहे हा. तसा नकाशा म्हणजे आफ्रिका खंड, युरोप खंड, भारत खंड अशा प्रकारे दिलेला आहे. याचं वर्णन काही हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी ते श्लोक तो आहे की एक ससा पिंपळाचं पान खातो आहे. आणि नंतर मध्ये भारत खंड आहे, तेव्हापासून जुनं भारत आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत भरत महाराजांबद्दल, राजा भरत, जड भरत, दुष्यंत पुत्र भरत आणि रामचंद्र बंधू भरत, हे तेव्हापासून त्यांच्यावर नाव आलेलं आहे भारत. आणि मग याला नाव काय आहे, महाभारत. तसे वेगळे भाग आहेत, सिंध, मेवाड, गुजरात, कच्छ, गोलकोंडा, विजयनगर, असे बंगाल, असे वेगळे राज्यांनी कुरु परिवार होता. आता पांचाल परिवार, कोशल परिवार, विदेह परिवार, अशा वेगवेगळ्या परिवारांनी भारतावरती राज्य करून ते सांभाळले, पुढे चालवलंय. पण कालांतराने मग भारत खंड जो आहे तो भारत वर्ष झाला, भारत वर्षाचं रूपांतर भारत, छोटा भारत झाला. त्यालाच म्हणतात मग महाभारत. तशा परिवारांनी भारतावरती राज्य केलं, त्याचं नाव अजूनही भारत आहे. काय ते विक्रमादित्य, कारकुटा परिवार, मौर्य, पाल, गुप्त, मराठा, कुशन, राय, राष्ट्रकूट, महामेघवाहन, पुष्यभूती, असे मोठमोठे वंशज होऊन गेलेले, परिवार होऊन गेलेले आहेत. गुर्जर परिवार आहेत, चोला परिवार, चालुक्य, विजयनगर, नंदा, सातवाहन, मगध, गजपती आणि गंगा परिवार सुद्धा आहे. गंगापुत्र भीष्म म्हणतो ना आपण. अशा वेगवेगळ्या राजे लोकांनी भारतावरती राज्य करून त्यांना सांभाळलंय, पुढे चालवलं आहे. तशा प्रकारे मग हळूहळू होत होत भारताचा मग भारत खंड, भारत वर्ष आणि छोटं भारतचं काय झालंय ते लहान भारत, त्यालाच आपण महाभारत म्हणतो. आता सध्या त्याचे अजून तुकडे झालेले आहेत, छोटा भारत झालेला आहे, मिनी भारत. आणि मग असे काही 3 छोट्या भारतावरती राज्य केलेले आहेत, मौर्य साम्राज्य, गुप्त साम्राज्य आणि मराठा साम्राज्य. चंद्रगुप्त मौर्य यांनी राज्य केले आहे. नंतर शिवाजी महाराज यांनी सुद्धा काही भाग त्यातनं वाचवला आहे. तर भरत महाराज, अशा भरत महाराजांकडनं ते नाव येतं. तर भरत महाराजांकडनं काय शिकायचं आपण, तर काय शिकायचं, या काही 5 गोष्टी आहेत मुख्य करून. परमपूज्य श्री कृष्ण चैतन्य महाराजांनी त्यांच्या एका क्लिपमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या आहेत. 5 गोष्टी भरत महाराजांच्या जीवनातून आपल्याला शिकायच्या आहेत. कोणत्या आहेत, नम्रता, प्रामाणिकपणा, संवेदना, दया आणि निर्णय क्षमता. तर कशा प्रकारे आपण नम्र असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे, संवेदनशील असलं पाहिजे, दयावान असलं पाहिजे आणि निर्णय क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. बघा या गोष्टी आपण आधी चर्चा करू थोडं. त्याच्या आधी भरत महाराज आणि रामचंद्र यांची भेट झाली, जेव्हा कैकेयी मातेने काय केलं, 2 वर मागितले दशरथ महाराजांना. आणि बरोबर त्यांनी एकदा युद्धामध्ये
दशरथ महाराजांना मदत केली आणि दशरथ महाराज प्रसन्न झाले. तू माझा जीव वाचवलाय, मला मदत केली, तुला मी 2 वर देतो, मागून घे. काही काही माता म्हणे, आत्ता मला त्याची आवश्यकता नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा मी मागेल. पण नंतर या गोष्टी, गुप्त गोष्टी काय केलं, काही काही मात्याने मंत्रेला सांगितल्या, मंत्रेला समजल्या होत्या आणि मंत्र्याने मग योग्य वेळेवरती काय केलं, ते वर मागितलं आणि झालं काय, मग होत्याचं न होतं झालं. हीच भगवंताची योजना. भगवंताने ज्या गोष्टी करून घेतल्या आणि मग त्या मंथरेनं मंत्र है ना, मंथरेने काय केलं, मंत्रणा टाकली काही काही मातेच्या कानामध्ये आणि काही काही मातेचे कान भरले. म्हणून आपण आपले कान इतर गोष्टींनी भरता कामा नये, है ना. जर आपण आपले कान इतर गोष्टींनी जर भरता कामा नये, जर भरायचा प्रयत्न केला तर मग आपल्या भक्तीचं भरीत होईल आणि मग ते अवघड आपल्याला भक्ती करणं जातं. म्हणून कान भरणे इथं आणि भरायच्या आधी मंत्रणा करायच्या आधी आपण त्यामध्ये भक्तिमय वातावरण, चिंतन, हे जे आहे अनालिटिकल आणि सिस्टमॅटिकल म्हणतो आपण, पृथक्करणात्मक आणि तुलनात्मक अध्ययन. भरत महाराज काय शिकायचं, त्यातनं असं जर आपण अभ्यास केला, चिंतन केलं, मनन केलं, तर बाकी लोक आपले कान भरू शकत नाही. वाईट गोष्टी आपल्याला भक्तीचं भरीत नाही होणार. आणि मग जेव्हा मंत्राने कान भरले आणि काय म्हटलं, रामाला वनवासात पाठवलं, त्याच वेळेस मग काय केलं, त्यांनी सर्व उपाय पण सांगितला होता. आणि मग भरत महाराज आपल्या मामांकडे गेले होते. त्यांना पाठवलं होतं का, आता वर मागायचे. राजा भरतासमोर जर वर मागितले तर ते रामाला वनवासात जाऊ देऊ शकत नाही. एवढं प्रेम होतं, रामाबिना राहू शकत नव्हते. पण काही मातेने काय केलं, मग त्यांना वनवासात पाठवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या विरहामध्येच भगवान रामचंद्र यांना वनवासात पाठवण्यात आलं. तर या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक. म्हणून भगवंतांच्या सान्निध्यात आपण निर्णय घेणं आवश्यक आहे. भगवंतांच्या व्यतिरिक्त निर्णय घेतले तर चुकू शकतात, ते निर्णय क्षमता. पण भरत महाराज मग तिथनं आले, म्हणे कुठे श्री रामचंद्र दिसत नाही आहेत. ते म्हणे, मग काही मातेने सांगितलं ते वनवासात गेले. कसे वनवासात गेले मला सोडून? आणि तेव्हा मग त्यांना सगळं समजलं. त्यांनी आपली तलवार काढून आईला मारण्यासाठी धावले. त्यांना सांगण्यात आलं की नाही, आपण आईला जर काय शिक्षा केली, भगवान रामचंद्र या गोष्टीमुळे प्रसन्न होणार नाही. तर रामाच्या प्रसन्नतेसाठी त्यांनी आईचा वध केला नाही. मग ते म्हणले, आई तू माता नाही आहे, तू दुष्ट आहेत, तू माझ्यापासून माझे प्राण दूर केलेत. असं करून ते फार विरहामध्ये रडलेत, ते आक्रोश करू लागलेत, क्रंदन करत आणि म्हणे मी राहू शकत नाही, रामाविना जगू शकत नाही. त्यांनी अन्न वगैरे सर्व त्यागलं. म्हणे माझे भगवंत जर वनवासात गेले तर मी कसं त्यांच्या विना राहू, कारण राम विना प्राण नाही आहेत. त्याची व्याकुळता पाहून मग शेवटी ते भगवंतांना भेटायला गेले त्याने, आणि भेटले तर मग म्हणे परत मी जात नाही, राज्य करत नाही, मी सुद्धा आपल्यासोबत वनवासात येतो. तेव्हा भगवान रामचंद्र म्हटले की जे वचन आहे ते मी दिलं आहे, तू नाही, आणि तू माझ्या आज्ञेचं पालन कर, राज्य कर. तेव्हा ते म्हणे राज्य मी कसं करू? मग शरणागत झाले. राज्य करण्यासाठी मग मला काहीतरी तुम्ही निशाणी द्या. राम भक्तले चला रे राम की निशाणी, असं काही गाणं पण छोटंसं गीत आहे. तर त्यांनी काय केलं, मला काहीतरी सोबत तुम्ही द्या, मी कसं जाऊ, कसं कार्य करू, कसं लढू, मला सांगा. तर तुम्ही एक करा भगवंता, मला तुमच्या पादुका द्या. त्याने पादुका घेतल्या आणि मग रामचंद्राची निशाणी डोक्यावर घेऊन भगवंतांनी त्यांना आलिंगन दिलं, शक्ती प्रदान केली की जा तू राज्य कर. ते म्हणे मी पदाला आसक्त नाही. बघा बऱ्याचदा आपण बघतो या भौतिक जगामध्ये लोक पदासाठी काय काय करत नाही, है ना. आधी व्याधी आणि उपाधी यांना द्या समाधी, तेव्हा मिळेल भौतिक गोष्टीतून आजादी. आधी व्याधी उपाधी यांना द्या समाधी, तरच मिळेल खरी आजादी. आधी म्हणजेच आध्यात्मिक मनाचे विकार, व्याधी म्हणजेच तनाचे विकार, आणि उपाधी म्हणजेच ते बुद्धीचे विकार, इगो, अहंकार. म्हणजे तनाचे विकार, मनाचे विकार दूर करू शकतो आपण, पण त्याच्याहून जे वाईट आहे आणि फार कठीण आहे, क्लिष्ट आहे, ते म्हणजेच बुद्धीचे विकार, अहंकार.
म्हणजे उपाधी. उपाधी म्हणजे मला पद पद प्राप्त पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पद, ही मनामध्ये अपेक्षा असते. आणि ती मग भरत महाराजांनी त्यागली. मला राजा नको बनायचंय, मला सेवक, मला दास बनायचं आहे. दास दास अनुदास. तव भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्या भृत्यास्य तिमाम स्मरम लोकनाथ. राजा कुलशेखर यांनी प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे, 8 वेळा भृत्य शब्द आलेला आहे. तव भृत्य भृत्य परिचारक भृत्य भृत्य. मुकुंदमाला स्तोत्रमध्ये आहे श्लोक की मला सेवकांचा 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 सेवक. किती वेळा? आयडीसी मध्ये ऐकतो प्रभुपादजी काय म्हणतात, 100 वेळा. दास दास दासानुदास. गोपी भरतूर पद कमलयोर दास दास दासानुदास. दास बनायचं आपल्याला. आणि भरत महाराजांना ते चांगलंच माहिती होतं. मग त्यांनी काय केलं, पादुका घेतल्या. या पादुका मी सिंहासनावर ठेवेल आणि तरच त्या पादुका राज्य करतील, त्या मला चालवतील आणि मग मी त्याद्वारे कार्य करेल. असं भरत महाराजांचं प्रेम, एवढी त्यांची विरक्ती. तर विरक्ती का गरज आहे? भक्ती परेशानुभव विरक्तीच्या अन्यत्र. भक्तीमध्ये पर ईश अनुभव आला पाहिजे, जो भरत महाराजांना आला होता. पर ईश आणि अनुभव म्हणजे मोठा अनुभव. ईश भगवंत अस्तित्व आहे, तो ईश त्यांचा अनुभव आला पाहिजे. कसा मिळतो? विरक्ती त्यामुळे दिसून येते आपल्याला. वैराग्य, विलाप, विरह, विप्रलंब असं आपल्या आचार्याने त्याला तुलना केली गेली आहे. तर भरत महाराजांना काय शिकायचं? त्या बघा राम दरबार आहे पाहिला आपण. तर भरत महाराज 4 गोष्टी, आपण या 5 गोष्टी पाहूया. पहिला आहे नम्रता. तर नम्रता ही कशी दिसते? तर एक राजा असताना सुद्धा त्यांना राजा पद भूषवणार होते. ते काय म्हणत, मी राजा बनू शकत नाही, कारण राम जर नाही, रामच राजा आहे. त्यांचं नावच आहे राजा राम. तर राजा राम आहेत, तर दुसरा हा भरत दास आहे. तर मी राजा बनू शकत नाही. त्यांची नम्रता, मी राजा बनणारच नाही. त्यांनी त्यांचं पद लगेच सोडलं. नको मला, मी राजा बनणार नाही, मी राजा स्वतःला मानू पण शकत नाही. ही नम्रता त्यांची दिसते आपल्याला, नम्र. आणि मग म्हणतो ना आपण, नम्र जे गवताचं पाहतो ना, तृणादपी सोनीचेन तरुरपी सहिष्णू अमान न मानदेन कीर्तनीय सदा आहे. जो नम्र आहे तोच टिकतो. महापुरे, मोठे वृक्ष तुटती आणि राहती लव्हाळे. छोटं गवत बघा, महापूर, मोठा पूर आला, संकट आलं तर काय होतं, मोठमोठी बिल्डिंग खाली पडतात, वृक्ष खाली पडतात. पण छोटंसं गवत झुकतं. जो झुकता है वही टिकता है. ते झुकतं आणि नम्र राहतात, ते टिकतं. बाकी मोठमोठे जे वृक्ष आहेत ते कोलमडून पडतात, उन्मळून पडतात. ही नम्रता बरेच महाराज दिसते आपल्याला. नंतर प्रामाणिकता, लॉयल्टी. प्रामाणिकता म्हणजे एवढे प्रामाणिक आहे की त्यांनी काय केलं, रामचंद्रांकडून पादुका घेतल्या आणि म्हणे, भगवंता आपल्या पादुका राज्य करतील, अयोध्या सांभाळतील, माझ्यामध्ये क्षमता नाही आहे. लॉयल्टी, एकदम प्रामाणिक की नाही, तुमच्या पादुका राज्य करतील, त्या अयोध्या सांभाळतील, मी फक्त पादुकांची सेवा करतो आहे आणि पादुका सर्व गोष्टी करून घेतील. आपले चरण, चरण धूळ ते सर्व कार्य करेल. त्याने म्हणजे चरण धूळ स्वीकारले. असे ते भरत महाराज. नंतर संवेदना, संवेदनशील. त्यांनी एवढे संवेदनशील होते, म्हणे भगवान रामचंद्र जर वनवासात गेले ते काय खातील, त्यांचं राहणीमान कसं होईल, त्यांना सुविधा मिळतील का नाही, त्यांना किती त्रास होईल. जे कोमल होते, ज्यांनी राजीव लोचन, ज्यांनी कधी सूर्य उगवताना पाहिला नाही आहे, म्हणजे एवढे ते त्यांची काळजी एवढी घेतली जाते महालामध्ये, राज्यामध्ये. तर त्या भगवंतांना त्या कमळाप्रमाणे ते खुलाचे डोळे त्यांचे उघडायचे, तर त्यांना या याच्यावरती चालावं लागेल, जमिनीवरती काठी लागतील, झोपावं लागेल, ऊन वारा पाऊस सहन करावं लागेल. त्यांनी संवेदनशील झाले, म्हणे मी कसं राहू, जसं राम राहतील तसं मी कसं राहू. तसं त्यांनी मग काय केलं, फक्त बारली जवस खाल्लं. जेवढे वर्ष भगवान रामचंद्र 14 वर्ष वनवासात होते, तेवढे वर्ष त्यांनी जवस खाल्लं, ते पण गोमूत्रामध्ये बुडवून. आणि कुठे झोपले, भगवान जर जमिनीवर झोपते तर जमिनीच्या खाली काही 1-2 फूट त्यांनी असं जागा केली. म्हणे मी भगवंताच्या बरोबरला झोपू शकत नाही, त्यांच्या खाली झोपतो. त्यांनी असा खड्डा केला, खड्ड्यामध्ये त्यांनी तशाच प्रकारे भगवंत असं झोपतील गवतावरती, तशावरती ते झोपत होते जमिनीच्या खाली. एवढे संवेदनशील होते. भावना त्यांना अशी वाटत होती की बघा, रामचंद्र जर जमिनीवर झोपतील, मी जमिनीच्या खाली झोपतो, आणि ते जर काही अन्न वगैरे त्यांना व्यवस्थित मिळणार नाही, तर मी कशाला इथे या ठिकाणी भोग घेऊ, राजभोग घेऊ.
एवढे संवेदनशील होते त्या भरत महाराज. पुढचं दया. आणि दयामध्ये त्यांनी मग प्रजेवरती दया दाखवली. म्हणजे चेतना त्याची दिव्य होती की रामाच्या पादुका राज्य करतील, पण माझ्या प्रजेला पण काही त्रास होता कामा नये, कारण ही प्रजा रामचंद्रांची वाट पाहत आहे. ही रामाची प्रजा आहे, अयोध्या नगरी. त्यांची मी रक्षा करतो, काळजी घेतो. त्यांनी प्रत्येक नागरिकाची त्यांच्या जी गरजा आहेत पूर्ण केल्या, त्यांची काळजी घेतली. जसं रामचंद्र काळजी घेत तशाच प्रमाणे त्यांनी त्यांच्या रामचंद्रांच्या पादुकाद्वारे काळजी घेतली. दया. दया धर्म का मूल आहे. धर्माचं पालन केलं आणि प्रजेवरती दया केली. ते म्हणे मी माझं जीवन संपवतो, पण नाही, रामचंद्राचा आदेश आहे राज्य कर, मी येईपर्यंत वाट पहा. आणि मग त्यांनी वाट पाहिली, दया केली, प्रजेवर सर्व काळजी सांभाळली, प्रजेला सांभाळलं. रामचंद्राची ती प्रजा होती, त्यांची काळजी घेतली, त्यांना जे काही गरजा आहेत पूर्ण पुरवल्या. आणि पादुकांचं स्मरण करत, पादुकांचं दर्शन करत, पादुकांच्या सान्निध्यामध्ये प्रजेला प्रसन्न ठेवलं. 4 गोष्टी. आणि 5वं शेवटचं आता, निर्णय क्षमता. हे सुद्धा आपल्याला समजणं आवश्यक आहे की कुठल्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा. निर्णय, योग्य डिसिजन, राईट थिंग्स शुड बी डन ॲट राईट टाइम अँड शुड बी चोजन राईट पीपल. असं म्हटलं गेलं आहे की जर आपल्याला योग्य व्यक्ती, योग्य ठिकाणी, योग्य वेळेवरती आणि योग्य सेवेसाठी निवडला पाहिजे, तर सगळं काही योग्य होतं. तसं जे भरत महाराज आहे त्यांनी सगळं पाहिलं आणि त्यांनी सर्व कार्य केलं. तशा प्रकारे कार्य पाहून आईला पण रागावले. नंतर रामचंद्राची भेट पण घेतली, पादुकाची स्थापना केली, प्रजेची रक्षा केली. सर्व त्यांनी निर्णय क्षमता, योग्य वेळेवर योग्य निर्णय घेतला. का? त्यांच्या हृदयामध्ये रामाचं स्मरण, चिंतन, मनन सुरू होतं. तसं आपल्याला योग्य निर्णय घ्यायचा आहे. कुठल्या वेळेस काय निर्णय घ्यायचा बरं आपल्याला समजत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक असतं. आणि त्यांनी भरत महाराज जेव्हा ते भेटलेत, रामचंद्रांना विलाप करू लागले, रडू लागले, भगवंता आपण परत चला. रामचंद्र म्हणत, मी वचन दिलेलं आहे, मी परत येऊ शकत नाही, पण माझ्या पादुका ह्या माझ्यापेक्षा भिन्न नाहीत. माझ्या पादुका घेऊन तुम्ही काय करा, राज्य करा, त्या तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. अशा प्रकारे बघतो भरत महाराजांचा जी कथा आहे, लीला आहे, त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि आपल्या जीवनात ते उतरवायचं कसं ते आपण पाहिलं की योग्य वेळेस नम्रता. तर आपण नम्रतेने राहणं आवश्यक आहे. कुठले पद जरी मिळालं, काही गोष्टी जरी मिळाल्या आपल्याला, मोठं जरी आपण वरिष्ठ झालो तरी, ज्यांनी आपल्याला भक्तीमध्ये आणलेलं आहे, सुरुवात झालेली आहे, किंवा एखादी वरिष्ठ भक्त वयाने मोठे असतील, भक्तीने मोठे असतील, नंतर सेवेने मोठे असतील, त्यांच्याप्रती सन्मान करत नम्र राहणं आवश्यक आहे. जसं एक वाक्य एक भक्त सांगतात, सिंपल अँड हंबल ही स्टेज इन टेम्पल. जो सिंपल आहे, जो हंबल आहे, तोच टेम्पल मध्ये राहू शकतो. जर आपण सिंपल नसेल, हंबल नसेल, तर आपण जंबल होऊ, गोंधळून जाऊ आणि मंबल काही पण बडबडू आणि आपण मग ट्रेम्बल, थरथर कापू, आपण राहू शकत नाही. अशा प्रकारे आपण नम्र असणं आवश्यक आहे. आणि भक्तीमध्ये नम्रता ही तर चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे, एक पहिली पायरी आहे. तृणादपी सुनिचेन. नम्रतेद्वारे आपण भक्ती सहज, जसं पाणी, संत पाणी हे खोलवर जातं, तर भक्तीमध्ये आपण संत म्हणजे शांत असणं आवश्यक आहे. नम्रता, प्रामाणिकता, आणि आपली सेवा प्रामाणिकताने करायची, जसं जमेल तशा प्रकारे. जेवढी आपली क्षमता आहे, कुवत आहे, ते आपण ओळखून घ्यायची आणि जसं जमेल तशा प्रकारे करायचं. मला एवढंच येतं, मी असाच आहे, असं आपण स्पष्ट आपल्या अधिकारी व्यक्तींना सांगून आपली जी प्रामाणिकता आपल्या संस्थेप्रती, आपल्या गुरुप्रती, आपल्या वैष्णवांप्रती दाखवणं आवश्यक आहे. कारण परंपरेने, संस्थेने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे, मग आपण त्यांना थोडंफार तरी आपल्याकडनं देणं आवश्यक आहे. परतफेड, फुल नाही तर फुलाची पाकळी, ही प्रामाणिकता. आणि संवेदना, आपण इतरांप्रती संवेदनशील असणं आवश्यक आहे. जे भरत महाराज प्रजेप्रती संवेदनशील होते, तसं आपण काही सेवा करतो भक्तांसोबत, तर संवेदनशील धक्का कोणाला लागता कामा नये, त्रास होता कामा नये. नाही तर आपण सेवा तर पार पडली, पण 4 भक्तांना दुखवलं, काय फायदा. म्हणजेच ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड. ऑपरेशन झालं, पण कोणाचं झालं, आपलं नाही झालं. बाकी भक्तांचं आपण ऑपरेशन केलं, पण कुठे गेले, भक्तापासून आपण लांबच झालो, आपण एकटंच.
बाकी लोक कुठे आहेत? त्यांना दुखावलं गेलं तर. तशा प्रकारे आपण एकटं भक्ती नाही करू शकत. संवेदनशील पाहिजे. कोणाला आपल्यामुळे काही त्रास होतोय का आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या चालण्यातून, ते पाहणं आवश्यक आहे. मध्ये मध्ये संवेदनशील पाहिजे. नाहीतर ज्वलनशील नको. स्फोटक नाही का? आता उन्हामुळे काय होतं, बऱ्याचदा थोडंसं काही झालं की आग लागते. एवढंच आपण ज्वलनशील संवेदनशील नको, की वाटलंच आपण असं म्हटलंय, एक संन्यासी सांगतात, आपण दुसऱ्याप्रती नम्र असलं पाहिजे, स्वतःप्रती कडक असलं पाहिजे. नियम आपण लावायचे तर स्वतःला लावायचे, दुसऱ्यावरती लावायचे नाही. बंदूक स्वतःवर धरायची, दुसऱ्यावरती नाही. हा नियम तू पालन कर, तू पालन कर, असं नाही. स्वतःसाठी आधी पालन करायचं आपण, नंतर दुसऱ्यांसाठी मवाळ. स्वतःला जहालवादी ठेवा, पण दुसऱ्यांसाठी मवाळवादी असणं आवश्यक आहे. ते संवेदनशील पाहिजे आपण. आणि दया, इतरांवरती दया करणं आवश्यक आहे. जीवे दया नामरुची वैष्णव सेवा. दया महत्वाचं, दया धर्माचं मूळ आहे. इतर प्राण्यांवरती, आता बघा उन्हाळा आहे, प्राण्यांना काहीतरी तुम्ही पाणी वगैरे देऊ शकता, थोडंसं दया करा. मुंग्यांना कुठे कोणी उन्हामध्ये तडपतंय, त्याला बाजूला करा. थोडंसं काय पाणी, एक ग्लास पाण्याने काय होणार आहे? पण त्या समोरच्याला त्यामुळे त्याचा जीव प्राण वाचू शकतो. तेवढं आपल्याला समजणं महत्वाचं. दया करायला मग काय फरक पडत नाही. आता एक पेला पाणी आपल्यासाठी, एक पेला पाणी आपल्यासाठी काही विशेष नाही आहे, पण त्या ठिकाणी काही जे चिमणी आहेत, जे काही पक्षी असतील, प्राणी असेल, त्यांचा जीव वाचेल. बघा, ती पाण्याची किंमत आपल्यासाठी शिल्लक आहे, पण त्याच्यासाठी केवढी महान आहे. ही दया सोपी गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे, पण इतरांना दया करणं आवश्यक. तसं छोटंसं उदाहरण मला आठवलं, दिवाळीच्या वेळेस आहे ना, एक क्लिप फार व्हायरल होत होती, की एक मोठा व्यक्ती, एक है ना, घरातले परिवार होते, त्यांच्याकडे काय मग एक छोटी मोलकरीण होती. पण ज्या मोलकरीणला जेव्हा त्यांनी 500 रुपये दिले फक्त, तर 500 रुपयामध्ये मोलकरीणने काय केलं, आपली दिवाळी साजरी केली, पूर्ण दिवाळी, किराणा वगैरे आणून. आणि या लोकांनी काय केलं, म्हणे 500 रुपये आपल्यासाठी काही नाही, तर 500 रुपये फक्त यांना एका जेवणासाठी यांनी खर्च केले जास्त. पण त्या मोलकरीणसाठी, गरिबासाठी ते 500 रुपयामध्ये पूर्ण दिवाळी झाली. म्हणजे आपल्यासाठी काही गोष्ट फार क्षुल्लक असतात, पण त्या इतरांसाठी फार मोठ्या असतात. म्हणून समजून घेणं आपण आवश्यक आहे. दया हा छोटासा भाग आहे, पण महत्वाचा भाग आहे. आणि इतरांना तो स्पर्श करतो. आपल्या मनात दया असणं आवश्यक आहे इतरांप्रती. आणि निर्णय क्षमता. निर्णय घेताना कुठलाही आपण असं करायचं नाही, उठलं की सुटलं. उचलली जीभ, लावली टाळ्याला. टाळ्याला जीभ लागेल, पण घराला टाळ लागेल. तर त्यासाठी आपण कुठल्याही गोष्टी करताना, निर्णय घेताना विचारून, तपासून. तसं ना, मी नेहमी सांगतो, रेल्वे क्रॉसिंग करताना नाही का, ट्रेनवर जेव्हा पटरी असते, एखादी गाडी येते, ते काय, रुको रुको रुको, दाएं बाएं देखो, फिर आगे चलो. थांबा थांबा थांबा, डावीकडे उजवीकडे पहा, तेव्हा पुढे चला. तर कसं आहे, भक्तीमध्ये सुद्धा आपण इकडे तिकडे पाहिलं पाहिजे थोडंसं, आणि हळूहळू पुढे गेलं पाहिजे. घाई गडबड नको. थांबा थोडं, बांधा गोडं, उगीच नका जाऊ पुढं पुढं. आपण पाहिलं पाहिजे. तर फार पुढे गेलो आपण भक्तीमध्ये, एकदम पुढे गेलो, अरे पाहिलं आपण मी एकटाच आहे. ते ससा पळाला पळाला पळाला, शेवटी पळत गेला, पुढे गेला, आणि काय गेलं, पुढे गेल्यावर एकटाच होता, अरे कोणीच नाही. मग काय फायदा? तसं आपण बऱ्याचदा भक्तीचा त्रिकोण असा वरती आहे, वर गेल्यावर आपण काय करतो, वर एकटेच असतो आपण, आजूबाजूला कोणीच नाही, अरे सत्संगामध्ये नाहीच आहे आपण. का? आपण सिनियर झालो, वरिष्ठ झालो, मोठे झालो. तर नाहीचा अर्थ असा नाही, आपण संघामध्ये असणं आवश्यक आहे. संघात असाल तर संघात असाल. तर संघ आणि संघ दोन्हीची आपल्याला आवश्यकता आहे. भक्तांचा संघ आणि आपल्या संस्थेचा संघ, या गोष्टी महत्वाच्या आहेत. निर्णय क्षमता, योग्य वेळेवर योग्य निर्णय घ्या. घाई गडबड करायची गरज नाही. आपल्याला पाहून समजून उमजून कार्य करणं आवश्यक आहे. जसं आपण एखादी बटाटे म्हणा, एखादी ज्यूस आहे, विचारून घेतो की नाही, तर मग संघ किंवा निर्णय पटकन का घ्यायचा? तसं काही मुली पटकन पळून जातात, काही मुलं पटकन पळून जातात. ते विचारून घ्या, समजून घ्या, आईवडिलांचा परामर्श घ्या, काउन्सलर वगैरे यांना विचारा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. आणि भरत महाराजांनी काय केलं, ते त्यागलं. जे मगाशी पाहिलं आपण, प्रल्हाद महाराजांनी पित्यांचा त्याग केला, बिभीषणने भावाचा त्याग केला, बली महाराजांनी गुरूंचा त्याग केला, गोपी यांनी पतींचा, घराचा आणि आपल्या शरीराचा त्याग केला. तसं भरत महाराजांनी आपल्या मातेचा त्याग केला. का? भगवंतांसाठी.
योग्य गोष्टीसाठी त्याग करणं आवश्यक आहे. असं नाही की मनाला वाटलं म्हणून महाजन येणं गतासु बनता. ऐकावे जनाचे, करावे मनाचे नाही, महाजनांचे. मनाचं करायचं नाही, मन आपल्याला चुकीच्या ठिकाणी घेऊन जातं. म्हणून महाजन जे आहेत, जे भरत महाराज, जे भगवानाचे भक्त आहेत, त्यांच्यापासून शिकणं आपण आवश्यक आहे. तशा प्रकारे आपण भरत महाराजांकडून थोडक्यात पाहिलं काय शिकायचं आहे. तर 5 गोष्टी: नम्रता, प्रामाणिकपणा, संवेदना, दया आणि निर्णय क्षमता, हे आपण पाहिलेलं आहे. तर 5-6 मिनिट आहेत. कोणाचा काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता मला. कोणाचा प्रश्न असेल तर हा विचारा, कुठलाही प्रश्न विचारू शकता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर भरत महाराज आपण काय पाहिलं, भारताचं नाव भरत महाराजांवरनं आलं. तर कोणते भरत आहेत ते? 4 भरत आहेत. राजा भरत, जड भरत, नंतर दुष्यंत पुत्र भरत आणि रामचंद्र बंधू भरत. ठीक आहे. एक प्रश्न चला हडप सरवरनं येतो आहे, विचारा. अनम्यूट करून विचारा. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, शुभलक्ष्मी माता. आवाज येतोय आपला? आवाज आज खूप कमी झाला. प्रवचन खूप छान झालं. छान बोला. छान. आवाज फार कमी होता. हा, इथं काय हा, स्पीकर. माझा आवाज येतोय का आपल्याला? हो हो, माझा आवाज येतोय? हा. बोला. प्रभूजी, मला एक असं म्हणजे शंका, म्हणजे चूक आहे का बरोबर नाही तर माझ्या लक्षात, की राजा जे भरत राजा म्हणून नाव पडलं ना आपल्या देशाला, हो त्या वृषभदेवांच्या 100 पुत्रापैकी एक ते राजा झाले ते भरत का? हो हो, त्यांचे 100 पुत्रापैकी जे होते ना, त्यातले हा एकाचं नाव भरत होतं. बरोबर आहे. हा हा. बाकीचे सगळे हा. म्हणजे चालेल. म्हणजे आहे ते बरोबर ठेवले लक्षात. हो हो, बरोबर. बरं, अजून एक असं विचारायचं मला, आपला भक्तिशास्त्रीचा रिझल्ट केव्हा आहे? आता रिझल्ट तुम्हाला देईल ना, तो प्रश्न थांबा जरा. तो नक्की येईल तुम्हाला. उद्या परवा आम्ही मीटिंग घेणार आहे. आज संध्याकाळी हा, आम्ही मीटिंग घेऊ आणि तुम्हाला कळवतो लगेच. चालेल. चालेल चालेल. कारण इथे परीक्षेसाठी आग्रह चाललेला आहे म्हणून म्हणजे हो हो, दीक्षा तेच मला विचार घेण्यासाठी. चालू आहे, त्याबद्दल विचार चालू आहे. तर बाकी गोष्टी असल्यामुळे मी काही त्यावर निर्णय घेऊ शकलो नाही. लवकर आता उद्या परवा 1-2 दिवसामध्ये फायनल करेल. ठीक आहे. हा, बरं. काही प्रश्न इतरांचा? आज बरं वाटलं जरा तुमचं ऐकून आम्हाला. हरे कृष्ण. तर आपण घेऊया, महिन्यात एकदा हरे भेटत राहू कधी ना कधी. हा. हरे कृष्ण. हा. हरे. कोणाचा प्रश्न काही? ठीक आहे, थांबूया आपण. थांबा, मी आधी व्हिडिओ ऑफ करतो. एक प्रश्न. हा, हरे कृष्णा.